आज आपण फेसिंग आणि टर्निंग ऑपरेशनचा डेमो पाहणार आहोत। तर त्यासाठी आपल्याकडे ही ड्रॉइंग जी आहे यामध्ये आपल्याला 30 mm पर्यंतचा डायमीटर मेंटेन करायचा आहे आणि 90 mm पर्यंतची लांबी मेंटेन करायची आहे। यासाठी आवश्यक असणारं जे साहित्य आहे ते आहे HSSचा टूल बिट, त्यानंतर व्हर्नियर कॅलिपर, त्यानंतर आपल्याला सेंटर हाईट टूलची सेट करण्यासाठी रिव्हॉल्विंग सेंटरची आवश्यकता भासणार आहे। त्यानंतर आपल्याला सरफेस गेजची मार्किंग ब्लॉकची आवश्यकता भासणार आहे, जॉब प्रूव्ह केलेलं आहे की नाही ते चेक करण्यासाठी। त्यानंतर आपल्याला स्पॅनरची आवश्यकता भासणार आहे। त्यानंतर टूल की आणि चक्की यांचा वापर आपल्याला प्रॅक्टिकल पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणार आहे। यानंतर आपण मशीनवरती जाऊन याचे जॉब पूर्ण झाल्यानंतर किंवा रॉ मटेरियलची साईज चेक करण्यासाठी व्हर्नियर कॅलिपरचा उपयोग करणार आहोत। हे झाले ह्या प्रॅक्टिकलला पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारे टूल्स अँड इक्विपमेंट्स। आता यासाठी आपल्याला लेथ मशीनची आवश्यकता असणार आहे आणि त्या लेथ मशीनवरती टर्निंग अँड फेसिंग ऑपरेशन करण्यासाठी जॉब सेटिंग व टूल सेटिंग व प्रत्यक्ष ऑपरेशन असे 3 प्रामुख्याने क्रिया कराव्या लागणार आहेत। तर आपण लेथ मशीनवरती आता जाऊया। आता आपण व्हर्नियर कॅलिपरच्या सहाय्याने रॉ मटेरियल जो आहे त्याचा डायमीटर तपासून घेऊयात। तर आपल्याला याची साईज 40.4 लाईन जी आहे ती वरच्या स्केलला कोइन्साइड झाल्यामुळे 40.40 असा आपल्याला रीडिंग मिळालेलं आहे। यानुसार आपल्याला आता डायमीटर 30.0 मेंटेन करायचा आहे। मला बोला तुम्ही। जॉब यापूर्वी शिकवल्याप्रमाणे फोरजा चकमध्ये ट्रू केलेला आहे व चक्कीच्या सहाय्याने घट्ट बांधला असल्याची आपण खात्री केलेली आहे। यानंतर आपली जॉब सेटिंग ही पूर्ण झालेली आहे, परंतु जॉब आपला ट्रू आहे की नाही आपण मार्किंग ब्लॉकच्या सहाय्याने एकदा तपासून घेणार आहोत। जॉब स्वतःच्या ॲक्सिस भोवती गोल फिरवला असता आपल्याला असे दिसते आहे की जॉबच्या सरफेसवरती कुठेही स्क्रायबरमध्ये अनइक्वल डिस्टन्स दिसत नाही आहे। याचा अर्थ आपला जॉब जो आहे तो ट्रू झालेला आहे। अशा पद्धतीने आपलं मशीनवरील जॉबची सेटिंग पूर्ण झालेली आहे। यानंतर आपल्याला टूलची सेटिंग करायची आहे। तर टूल सेटिंग आपण पाहूया। टूल सेटिंग करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला हा जो टूल आहे साईड अँड फेस कटिंगचा जो टूल आहे, साईड अँड फेस टर्निंगचा टूल, तो टूल आपल्याला या टूल पोस्टमध्ये घट्ट बांधावा लागणार आहे आणि तो घट्ट बांधल्यानंतर हा सेल्फ सेंटरिंग टूल पोस्ट आहे। याच्यामध्ये हा टूल अचूक सेंटरला, जॉबच्या सेंटर हाईटला अचूक सेट करण्यासाठी आपल्याला टेलस्टॉकच्या स्पिंडलमध्ये रिव्हॉल्विंग सेंटर घट्ट बांधावा लागणार आहे। तो होल्ड केल्यानंतर आपल्याला टूल व टूल पोस्ट हे हळूवारपणे आपल्या टेलस्टॉकच्या दिशेने घेऊन जायचं आहे आणि तिथे टेलस्टॉकमध्ये आपण पकडलेल्या रिव्हॉल्विंग सेंटरच्या टिपला आपला टूल सेंटर हाईटला त्याच्याशी मॅच होत आहे की नाही हे आपण अचूकरित्या आपण तपासायचं आहे। आणि ही जर हाईट आपली टूलच्या टिपची अचूकरित्या त्याला मेंटेन होत नसेल तर या ठिकाणी आपल्याला जो दिलेला सेल्फ सेंटरिंग टूल पोस्ट आहे त्याची हाईट आपण सेट करायची आहे। तर आता आपण चेक केल्यानंतर आपण पाहूयात याची टूल हाईट सेट झालेली आहे का। तर ही टूल हाईट अचूकरित्या सेट झालेली आहे। याचाच अर्थ आपला जो टूल आहे तो अचूकरित्या जॉबच्या सेंटरला सेट झालेला आहे। आपण टूल पोस्टमध्ये जो टूल बांधलेला आहे त्याची सेंटर हाईट अचूक सेट झाला आहे त्याची खात्री झाल्यानंतर आपण त्याला योग्य स्पॅनरच्या सहाय्याने घट्ट बांधून घेणार आहोत। आपल्याला सर्वात अगोदर जॉबवरती टूलच्या सहाय्याने फेसिंग ऑपरेशन पूर्ण करायचं असल्या कारणाने फेसिंग ऑपरेशन करण्यासाठी आपला टूल काही प्रमाणामध्ये कोणामध्ये बांधून आपल्याला त्या टूलला जॉबच्या फेसवरती फेस कटिंग करून फेसिंग हे ऑपरेशन पूर्ण करावयाचे असते। फेसिंग ऑपरेशन केल्यामुळे जॉबची लेंथ ही अचूकरित्या मेंटेन केली जाते। आता आपण मशीन ऑन करायची आहे फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये। आपण फेसिंग ऑपरेशनसाठी योग्य प्रमाणामध्ये स्पीड RPM सिलेक्ट करायचे आहेत आणि जॉबच्या फेसपासून विशिष्ट अंतर ठेवून आपल्याला आवश्यक असणारं जो जॉबचा खराब फेस आहे तो क्लीन करण्यासाठी फेसिंगचं ऑपरेशन करायचं आहे। त्यासाठी आपण टूलला हळूवारपणे जॉबच्या फेसला
सेंटरपासून काही अंतरावरती टच करायचं आहे. टच केल्यानंतर आपण हळूवारपणे फेसिंगची क्रिया पुढच्या दिशेने व मागच्या दिशेने येऊन पूर्ण करायची आहे. तर अशा पद्धतीने टूल जॉबच्या सेंटरला टच केल्यानंतर हळूवारपणे त्याची मुवमेंट क्रॉस स्लाईडच्या सहाय्याने फॉरवर्ड घेऊन त्यानंतर रिव्हर्स डायरेक्शनमध्ये हळूवारपणे कॉन्स्टंट फीड देऊन आपण फेसिंग ऑपरेशन पूर्ण करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे फेसिंग ऑपरेशन केल्यानंतर आपल्याला आवश्यक असणारी लांबी आपण जॉबवर मेंटेन करू शकतो. हे फेसिंग ऑपरेशन आपले जॉबच्या फेसवर पूर्ण होत आहे. आपल्याला फेसिंग करत असताना प्रत्येक वेळी लांबी मेंटेन करण्यासाठी कॅरेजच्या ग्रॅज्युएटेड कॉलरवरती ग्रॅज्युएशन दिलेले आहेत आणि या कॉलरवरती आपण फर्स्ट कट घेतल्यानंतर 0 या कॉलरवरती आपण अशा पद्धतीने सेट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. हा 0 आपण सेट केल्यानंतर प्रत्येक वेळी आपण जितकी डेप्थ ऑफ कट देणार आहे तर एका डिव्हिजनची किंमत 0.2 mm आहे आणि प्रत्येक वेळी आपण डेप्थ ऑफ कट ह्या प्रमाणामध्ये देऊनच फेसिंग करून जॉबची लांबी मेंटेन करणार आहोत. आपल्याला आता फेसिंग ऑपरेशन पूर्ण केल्यानंतर जॉबचा डायमीटर मेंटेन करण्यासाठी टूल जो आपण विशिष्ट अँगलमध्ये फेसिंगसाठी सेट केलेला होता तो आपल्याला जॉबच्या ॲक्सिसला परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये सेट करावा लागणार आहे. तर त्यासाठी आपण टूल पोस्टवरती जो अशा पद्धतीने आपला टूल जो आहे तो जॉबच्या फेसला पूर्णपणे पॅरलल डायरेक्शनमध्ये सेट झाला पाहिजे. तो सेट झाल्यानंतरच आपण टर्निंगचे ऑपरेशन पूर्ण करणार आहोत. ठीक आहे. तर आपला टूल जो आहे तो जॉबच्या फेसला पॅरलल डायरेक्शनमध्ये सेट झालेला आहे. त्यानंतर आपण टूल पोस्ट हा स्पॅनरच्या सहाय्याने घट्ट बांधला असल्याची खात्री करून घ्यायची आहे आणि RPM मशीनचा स्पिंडलला देऊन आपण फेसिंगचा कट पूर्ण करायचा आहे. क्रॉस लाईटच्या सहाय्याने आपण टर्निंगचं ऑपरेशन पूर्ण करणार आहोत. जॉबच्या अलगद बाहेर असताना आपण क्रॉस लाईटच्या सहाय्याने डेप्थ ऑफ कट देऊन अशा पद्धतीने आपण टर्निंगचे ऑपरेशन पूर्ण करणार आहोत. युनिफॉर्म कॉन्स्टंट फीड देऊन आपण अतिउच्च दर्जाची सरफेस फिनिश देखील जॉबच्या सरफेसवरती मिळवू शकतो. अशा पद्धतीने वारंवार डेप्थ ऑफ कट देऊन आपण टर्निंगचे ऑपरेशन जॉबवर पूर्ण करून आपल्याला हवा असणारा डायमीटर क्रॉस लाईडवरती असणाऱ्या ग्रॅज्युएटेड कॉलरवरती डेप्थ ऑफ कट दिलेले आहेत. प्रत्येक ग्रॅज्युएशनचा विशिष्ट असा माप आहे. त्या मापानुसार प्रत्येक वेळी आपण डेप्थ ऑफ कट देऊन जॉबच्या डायमीटरला तंतोतंत मापामध्ये 30 mm डायमीटर जो आपल्याला ड्रॉईंगमध्ये दिलेला आहे तो पूर्ण करून घेऊ शकतो. ग्रॅज्युएटेड कॉलरमध्ये आपल्याला प्रत्येक वेळी 0.2 mm म्हणजेच 20 मायक्रॉनपर्यंतचा डेप्थ ऑफ कट आपण देऊन प्रत्येक वेळी तितका डायमीटर जॉबमधनं कमी करून टर्निंगची प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतो. अशा पद्धतीने टर्निंग ऑपरेशन पूर्ण झालेले आहे आणि हे ऑपरेशन करत असताना आपल्याला सेफ्टी म्हणून मशीनचे RPM योग्य प्रमाणात सेट करणं आवश्यक आहे. टूल तुमचा घट्ट बांधलेला आहे का नाही याची खात्री करणं आवश्यक आहे. तसेच तुमचं जॉब अचूकरित्या जॉबमध्ये चकमध्ये घट्ट बांधला असल्याची खात्री करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने टर्निंग ऑपरेशन पूर्ण झाले आहे.